नमस्कार बालमित्रांनो, जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 3री विषय गणित, घटक वजाबाकी, उपघटक वजाबाकी हाच्याची पूर्वतयारी हा घटक शिकणार आहोत. या घटकाची अध्ययन निष्पत्ती 10 रुपये म्हणजे 1 रुपयाची 10 नाणी. 100 रुपये म्हणजे 10 रुपयांच्या 10 नोटा. याचाच दुसरा अर्थ 100 रुपये म्हणजे 1 रुपयाची 100 नाणी. माझ्याकडे 100 रुपयांच्या 2 नोटा आहेत. मला नंदूला 70 रुपये द्यायचे आहेत. तू कसे देशील? मी 100 रुपयांची 1 नोट सुट्टी करून 10 रुपयांच्या 10 नोटा आणते. त्यातून तू मला 10 रुपयांच्या 7 नोटा दे. म्हणजे सोनूकडे 100 रुपयांची 1 नोट व 10 रुपयांच्या 3 नोटा उरतील. हो, म्हणजे माझ्याकडे 130 रुपये उरतील. पुढे काही शतक दिले आहेत. त्यांचे बंद व खुले रूप लक्षात घेऊया. 1 शतक बरोबर 10 दशक. 2 शतक बरोबर 1 शतक 10 दशक. 3 शतक बरोबर 2 शतक 10 दशक. 4 शतक बरोबर 3 शतक 10 दशक. 5 शतक बरोबर 4 शतक 10 दशक. 6 शतक बरोबर 5 शतक 10 दशक. 7 शतक बरोबर 6 शतक 10 दशक. 8 शतक बरोबर 7 शतक 10 दशक. 9 शतक बरोबर 8 शतक 10 दशक. वजाबाकी करताना कधीकधी 1 शतक किंवा 1 दशक मोकळा करावा लागतो. जास्त शतक किंवा जास्त दशक असतील तरी एकच शतक किंवा एकच दशक मोकळा करावा लागतो. 3 शतक यातील 1 शतकाचे दशक करू. यातील एका शतकाचे दशक करताना 1 शतक म्हणजे 10 दशक. म्हणून 3 शतक म्हणजे 2 शतक 10 दशक. 2 शतक यातील 1 शतकाचे दशक करू आणि त्यातील पुन्हा एका दशकाचे एकक करू. एका शतकाचे दशक झाले 10 आणि त्यातील एका दशकाचे पुन्हा एकक केले ते झाले 10 एकक. 2 शतक म्हणजे 1 शतक 10 दशक. म्हणजेच 1 शतक 9 दशक व 10 एकक. स्वाध्याय आपल्या वहीत लिहा.